नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सचिन पवार, सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग, रा. ब. नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर. आजच्या तासाला आपण पाहणार आहोत पर्यावरणीय भूगोल ह्या विषयातील द्वितीय सत्र किंवा द्वितीय सेमिस्टरमधील प्रकरण दुसरे, पर्यावरणीय समस्या. मित्रांनो, पर्यावरणामध्ये असणाऱ्या असंख्य समस्या, मग जागतिक तापमानवाढ असेल, जागतिक हवामानामध्ये होणारा बदल असेल, त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची एक समस्या आपल्याला दिसून येते, ती म्हणजे ओझोन थराचा क्षय. आणि म्हणून आजच्या तासाला आपण पाहणार आहोत महत्त्वाची पर्यावरणीय समस्या, ती म्हणजे ओझोन क्षय. यालाच इंग्रजीमध्ये आपण ओझोन डिप्लेशन किंवा ओझोन लेअर डिप्लेशन असं देखील म्हणतो. तर सर्वप्रथम आपण ओझोन क्षयाच्या संदर्भात प्रास्ताविक माहिती पाहूयात. आपण पाहतो वातावरणाचे विविध थर त्या ठिकाणी आहेत. मग पृथ्वीच्या भूपृष्ठाच्या सर्वात जवळ असणारा थर म्हणून तपांबर ओळखला जातो. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा स्तर स्थितांबर त्या ठिकाणी आहे. त्यानंतर दलांबर आणि त्यानंतर बाह्यांबर असे विविध वातावरणाचे थर आपल्याला असलेले दिसून येतात. या वातावरणाच्या थरापैकी विशेषतः तपांबर आणि स्थितांबरामध्ये ओझोन या वायूचं अस्तित्व त्या ठिकाणी असतं. ओझोन वायू हा प्रामुख्याने नैसर्गिक प्रक्रियेतून तयार होतो. विशेषतः सूर्योदयाच्या वेळी, म्हणजेच सूर्य उदय झाल्यानंतर काही कालावधीपर्यंत हा ओझोन वायू वातावरणाच्या खालच्या थरामध्ये आपल्याला आढळून येतो. मुळात ओझोन हा जो वायूचा थर आहे, तर या थराचं सर्वाधिक प्रमाण हे आपल्याला स्थितांबरामध्ये असलेलं पाहावयास मिळतं. मित्रांनो, या ठिकाणी आकृतीमध्ये मी ओझोनचा क्षय कशा पद्धतीने होत आहे हे दर्शविलेले आहे. तर सर्वप्रथम सर्वात खालचा जो थर आहे तो तपांबर असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. साधारणपणे 10 ते 12 किलोमीटर उंचीपर्यंत, विशेषतः समुद्रसपाटीपासून 12 किलोमीटर उंचीपर्यंत सर्वसाधारणपणे आपल्याला तपांबर त्या ठिकाणी दिसून येतो. आणि या तपांबरानंतर स्थितांबराचा विस्तार हा सर्वसाधारणपणे 50 किलोमीटर उंचीपर्यंत आपल्याला पाहावयास मिळतो. तर सर्वसाधारणपणे वातावरणामध्ये आढळून येणारा हा जो ओझोन वायू आहे, याला त्या ठिकाणी O3 अशा पद्धतीने नामकरण केले जाते, किंवा त्यालाच आपण असं म्हणतो ऑक्सिजन आणि ऑक्सिजनचा एक अणू, असं यांचं एकत्रित त्या ठिकाणी मिश्रण झाल्यानंतर किंवा यांच्या संयोगातून O3 अशा पद्धतीचा ओझोन वायू त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. मित्रांनो, मुळातच निसर्गामध्ये ओझोन वायूचं प्रमाण हे खूपच अत्यल्प असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की 0.00006% इतकं अत्यल्प प्रमाण हे ओझोन वायूचं त्या ठिकाणी आहे. आणि मी सांगत होतो, तर तपांबरामध्ये जो वातावरणात एकूण ओझोन वायू आपल्याला दिसून येतो, त्यापैकी तपांबरामध्ये फक्त 10%च ओझोन वायू आढळतो. उर्वरित 90% वायूचं प्रमाण हे स्थितांबरामध्ये असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणूनच या स्थितांबरामध्ये विशेष करून 20 ते 30 किलोमीटर या उंचीच्या दरम्यान ओझोन किंवा O3 या वायूचं प्रमाण हे सर्वाधिक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि म्हणूनच याला ओझोन वायूचा थर असं म्हटलं जातं. बघा, आपण पाहतो किंवा ऐकतो आहोत
या ओझोन थराचं प्रामुख्याने विशेष किंवा प्रमुख उपयोग जर सांगायचा झाला तर या ओझोन अंबर थरामुळे किंवा या ओझोन थरालाच ओझोन अंबर असं म्हटलं जातं, या ओझोन अंबर या थरामुळे पृथ्वीचे किंवा पृथ्वीवरील संपूर्ण सजीव सृष्टीचे सूर्यापासून जे पृथ्वीच्या पृष्ठभागावर येणारी जी अतिनील किरणे असतात, ज्याला अल्ट्रा व्हायोलेट रेज असं आपण म्हणतो किंवा अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशन असं म्हणतो, यांचं त्या ठिकाणी काय होतं तर नियंत्रण होतं किंवा ही अतिनील किरणे या स्थितांबरामधील असणाऱ्या ओझोन वायूमुळे अडवली जातात आणि परिणामी संपूर्ण सजीव सृष्टीचे त्या ठिकाणी संरक्षण होताना आपल्याला दिसून येते. मी या ठिकाणी काही डॉट काढतो जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं की हा ओझोन वायूचा थर आहे. बघा या ठिकाणी आकृतीमध्ये मी स्पष्टपणे दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने ज्यावेळेस सूर्यापासून येणारी ऊर्जा किंवा सौर ऊर्जा त्या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर येते, ती त्यावेळेस ते रेज पेनिट्रेट होऊन येतात. कशातून? 20 ते 30 किलोमीटरमध्ये निर्माण झालेला जो ओझोन वायूचा थर आहे, या थरातून ते मोठ्या प्रमाणावर आपल्याला असं लक्षात येईल की हे अतिनील किरणे एकतर अडवली जातात, बरीचशी सौर ऊर्जा किंवा जी सूर्यकिरणे आहेत ती परावर्तित केली जातात आणि काही ज्याला आपण म्हणतो की सनरेज हे ॲब्सॉर्ब किंवा शोषून घेतली जातात. परिणामी या ओझोनच्या थरामुळे आपल्या सजीव सृष्टीवर अतिनील अशा पद्धतीची घातक किरणे पोहोचू शकत नाहीत किंवा त्यांचं प्रमाण खूपच कमी होतं. म्हणून पृथ्वीची संरक्षक कवच असं देखील या ओझोन वायूच्या थराला म्हटलं जातं किंवा पृथ्वीची संरक्षक छत्री असं म्हणून देखील या ओझोन वायूच्या थराला ओळखलं जातं. मित्रांनो, मात्र आपल्याला असं लक्षात येईल की या ओझोन वायूचा क्षय अलीकडे होताना आपण पाहत आहोत. विशेषतः अंटार्क्टिका खंडावर या ओझोन थराला क्षय झालेला आपल्याला पाहावयास मिळतो किंवा त्या ठिकाणी छिद्र पडलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं आणि म्हणून विशेषतः पर्यावरण शास्त्रज्ञ असतील तर यांचं सर्वाधिक लक्ष या पर्यावरणीय समस्येकडे आज गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि परिणामी आपल्याला असं लक्षात येईल की याला एक महत्त्वाची पर्यावरणीय समस्या म्हणून संबोधलं जातं. तर सर्वप्रथम आपण या ओझोन वायू याची प्रस्तावना पाहिल्यानंतर आपण या ओझोन वायूचा क्षय म्हणजे नेमकं काय तर याची संकल्पना आपण पाहूयात. तर विशेष करून हवेच्या प्रदूषणामुळे आणि या वातावरणामध्ये सोडल्या जाणाऱ्या विविध प्रदूषकामुळे याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की मानवनिर्मित रसायने आणि प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईड त्याचबरोबर CFC क्लोरोफ्लोरोकार्बन यामुळे काय होत आहे तर वातावरणातील ओझोन वायूचे प्रमाण त्या ठिकाणी कमी होत आहे. त्यामुळे या ओझोन वायूचा जो थर होता यात हा थर विरळ होताना आपल्याला दिसतो किंवा विशेषतः अंटार्क्टिका खंडावर त्या ठिकाणी त्याला छिद्र पडलेलं आपल्याला दिसतं. यालाच ओझोन वायूचा क्षय असे म्हटलेलं आहे. आपल्याला असं लक्षात येईल की ओझोन थराच्या किंवा वायूच्या क्षयास प्रामुख्याने CFC हा महत्त्वाचा वायू आहे की ज्यामुळे ओझोन थराचा क्षय होताना आपल्याला दिसून येत आहे. तर आपण यानंतर या ओझोन वायूच्या क्षयाची कारणे पाहणार आहोत. प्रामुख्याने कोणते कारणे आहेत की ज्यामुळे या ओझोन थराचा क्षय होत आहे. तर यामध्ये प्रामुख्याने पहिलं कारण आपल्याला या ठिकाणी देता येईल ते म्हणजे वातावरणातले जे विविध वायू आहेत त्यापैकीच पहिलं कारण
म्हणजे CFC. बघा, वातावरणामध्ये प्रामुख्याने CFC हा वायू हा मानवनिर्मित विविध उद्योग असतील, व्यवसाय असतील, यामधून बाहेर पडतो. मानवाच्या विविध कृतीमधून हा बाहेर पडतो. मग कोणकोणत्या गोष्टी आहेत तर बघा, वातानुकूलित यंत्रणा असेल, त्याचबरोबर रेफ्रिजरेटरचा वापर असेल, फॅनचा वापर असेल, विविध उद्योगधंद्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मशिनरी असतील, त्याचबरोबर आपल्याला विविध प्रकारची सुगंधी द्रव्ये तयार करणे असेल, तर यामधून मोठ्या प्रमाणावर CFC म्हणजेच क्लोरोफ्लोरोकार्बन हा वातावरणामध्ये सोडला जातो. विशेषतः या ठिकाणी प्रक्रिया या होत नाही. बघा, म्हणजे CFC वातावरणामध्ये बाहेर पडल्यानंतर त्याचा विशेषतः तपांबरामध्ये आणि तपस्तब्दीमध्ये फारशी त्याच्यावर प्रक्रिया होत नाही आणि त्यामुळे हा वायू आहे तसाच तो वातावरणाच्या वरच्या थरात म्हणजे स्थितांबरामध्ये जातो. मात्र स्थितांबरामध्ये गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की विशेषतः सूर्यकिरणामुळे प्रकाश रासायनिक क्रिया होऊन ऑक्सिजनचे रूपांतर त्या ठिकाणी ओझोनमध्ये त्या ठिकाणी वरच्या थरामध्ये होताना आपल्याला पाहावयास मिळतं. दुसरी गोष्ट या ठिकाणी बघा, ओझोन जसा निर्माण होतो त्याच पद्धतीने महत्त्वाचं कारण आपण पाहत आहोत की CFCचा त्या ठिकाणी बघा, CFCचा एका रेणूपासून त्या ठिकाणी ओझोनचे 1,00,000 अणू त्या ठिकाणी नष्ट होतात मित्रांनो. म्हणून हा CFC हा वायू अतिशय विघातक आहे आणि सर्वात क्रियाशील आहे. म्हणजे CFC मुळे प्रामुख्याने बघा, एका रेणूपासून त्या ठिकाणी ऑक्सिजनचे 1,00,000 अणू त्या ठिकाणी नष्ट होतात. म्हणजे अतिशय भयावह मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी ओझोनचं प्रमाण हे CFC मुळे कमी होताना आपल्याला पाहावयास मिळतं. आणि म्हणून वेगवेगळ्या ज्या वाहतूक असेल, दळणवळण असेल, उद्योगधंदे असतील किंवा घरगुती वापरातील वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतील, यामधून बाहेर पडणारा हा CFC ज्यावेळेस वातावरणात सोडला जातो त्यामुळे या ओझोन वायूचा क्षय होतो आणि त्यामुळे ओझोन थराचा देखील क्षय होताना आपण पाहत आहोत. दुसरं महत्त्वाचं कारण आपल्याला या ठिकाणी पाहता येईल ते म्हणजे विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर. बघा मित्रांनो, शेती व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी किंवा शेतीतील उत्पादन वाढावे म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारची खते, त्याचबरोबर विविध प्रकारची कीटकनाशके देखील मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जातात. आणि ज्यावेळेस अशा प्रकारची रासायनिक खते वापरली जातात, यामध्ये नायट्रोजनयुक्त खतांचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर त्या ठिकाणी केला जातो. परिणामी यामधून देखील नायट्रस ऑक्साईड अशा प्रकारचा वायू बाहेर वातावरणामध्ये पडतो आणि त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर या ओझोन वायूचा क्षय त्या ठिकाणी घडून येतो. म्हणून विविध रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा झालेला अतिवापर यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर अलीकडे या ओझोन वायूचा क्षय होण्यास कारणीभूत ठरताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचं कारण आपल्याला या ठिकाणी पाहता येईल ते म्हणजे सुपरसॉनिक विमानांचा वापर. पहा, सुपरसॉनिक विमाने ही प्रामुख्याने वातावरणाच्या वरच्या थरात आणि विशेषतः स्थितांबराच्या जवळ ही उडत असतात. या सुपरसॉनिक विमानामधून मोठ्या प्रमाणावर आपल्याला असं लक्षात येईल की या विमानाच्या धुरामधून विशेषतः पाण्याची वाफ असेल किंवा नायट्रोजन ऑक्साईड असेल तर हे वातावरणाच्या या थरामध्ये स्थितांबरामध्ये सोडले जातात आणि परिणामी या थरातील ओझोन वायूचं प्रमाण हे कमी होताना आपल्याला पाहावयास मिळतं. आणि म्हणून अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी ज्या भागामध्ये होतात त्या भागामध्ये या ओझोन थराचा क्षय होताना आपण पाहतो आहोत. पुढचं महत्त्वाचं कारण आपल्याला ओझोन क्षयाचं पाहता येईल ते म्हणजे
विविध अणुस्फोट किंवा अणुचाचण्या. बघा, अनेक देश संरक्षणासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करत असतात. त्यापैकीच एक अणुस्फोट किंवा अणुचाचण्या घेतल्या जातात. आता ज्यावेळेस अशा प्रकारचे अणुस्फोट घडून येतात किंवा युद्धामध्ये अशा पद्धतीचे अणुस्फोट होतात, अणुचाचण्या केल्या जातात, यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषित अशा पद्धतीची किंवा ज्याला आपण म्हणतो अणुभारित अशा स्वरूपाची धूळ किंवा राख ही वातावरणामध्ये मिसळली जाते. परिणामी आपल्याला असं लक्षात येईल की या अणुभारित धूळ आणि राखेबरोबरच नायट्रस ऑक्साईड हा वायू देखील वातावरणाच्या वरच्या थरामध्ये त्या ठिकाणी सोडला जातो आणि त्यामुळे स्थितांबरातील असणाऱ्या ओझोन वायूचं क्षय हा मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसून येतो. याचबरोबर पुढचं महत्त्वाचं कारण आपल्याला पाहता येईल ते म्हणजे रॉकेट उड्डाण. पहा, रॉकेटच्या इंजिनमध्ये प्रामुख्याने ऑक्सिडीकरणाच्या क्रियेमध्ये अमोनियम परक्लोरेट हे वापरले जाते आणि त्यामुळे विशेषतः रॉकेट उड्डाणामुळे आपल्याला असं लक्षात येईल की त्या ठिकाणी क्लोरीनचे अणू हे वातावरणामध्ये सोडले जातात आणि आत्ताच मी सांगितल्याप्रमाणेच क्लोरीनच्या अणूपासून ऑक्सिजनचे जे अणू आहेत किंवा ओझोनचे जे अणू आहेत किंवा ज्याला आपण ओझोन म्हणतो, तर मोठ्या प्रमाणावर त्याचा विनाश होताना आपल्याला दिसून येतो. म्हणून रॉकेटचे होणारी उड्डाणं ही देखील ओझोन वायूच्या क्षयासाठी किंवा ऱ्हासासाठी कारणीभूत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आता या ओझोन वायूच्या क्षयानंतर किंवा त्याच्या कारण पाहिल्यानंतर आपण ओझोन क्षयाचे होणारे परिणाम पाहणार आहोत. तर या ओझोन वायूचा क्षय झाल्यामुळे म्हणजेच आता या ठिकाणी मी ॲरो दाखवलेला आहे बाण, हे काय सजेस्ट करतो की डायरेक्टली पूर्णपणे आपल्याला असं लक्षात येईल की ज्या ठिकाणी या ओझोन वायूला छिद्र पडलेले आहे, या छिद्रातून संपूर्णपणे जी सूर्याची येणारी किरणे असतात ही अतिनील किरणे पूर्णपणे पृथ्वीवर येतात किंवा पृथ्वीच्या वरच्या तपंबरामध्ये प्रवेश करतात आणि पृथ्वीवरील सजीवसृष्टीला हानी करतात. म्हणजेच त्या ठिकाणी पृथ्वीवर ही जी अतिनील किरणे आहेत ही डायरेक्टली पोहोचतात प्रत्यक्ष आणि त्याचे विघातक परिणाम आपण त्याच्यामुळे पाहणार आहोत. त्याचबरोबर ज्यावेळेस हा थर जो की नैसर्गिकरित्या निर्माण झालेला आहे तो थर योग्य पद्धतीचा असेल तर त्यावेळेस ही सूर्यकिरणे या वातावरणाच्या थरातून विशेषतः 20 ते 30 किलोमीटर असणाऱ्या ओझोनांबरमधून ज्यावेळेस प्रवेश करतात त्यामुळे बराचसा अतिनील किरणे ही नष्ट होतात आणि परिणामी फार कमी प्रमाणात धोका हा पृथ्वीला संभवतो किंवा त्यामुळे पृथ्वीचे सजीवसृष्टीचे संरक्षण होते. मग आता आपण हेच पाहणार आहोत की हा थर विरळ झाल्यामुळे कोणकोणते परिणाम किंवा ओझोन थराच्या क्षयाचे कोणकोणते प्रभाव हे पर्यावरणामध्ये किंवा पृथ्वीवर आपल्याला दिसून येतात. तर सर्वात महत्त्वाचा पहिला परिणाम या ओझोन थराचा होतो तो म्हणजे पृथ्वीच्या सरासरी तापमानामध्ये वाढ होते. मित्रांनो बघा, ज्या पर्यावरणाच्या विविध समस्या आज आपल्यासमोर भेडसावत आहेत त्यापैकी जागतिक तापमान वाढ ही देखील एक अत्यंत महत्त्वाची समस्या आहे आणि ओझोनचा क्षय झाल्यामुळे पृथ्वीवर पोहोचणाऱ्या अतिनील किरणांचे प्रमाणामध्ये साधारणपणे 3% त्या ठिकाणी वाढ होते. त्यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान देखील वाढताना आपल्याला दिसून येते. आता त्यामुळे बर्फ वितळणे म्हणजे अति तापमानामुळे पुन्हा बर्फ वितळण्यासारख्या समस्या, नद्यांना महापूर येण्यासारख्या समस्या, म्हणजेच काय वित्त आणि प्राणहानी या देखील गोष्टी याच्यामधून घडून येताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय, प्रामुख्याने जागतिक तापमानामध्ये वृद्धी होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ओझोन थराचा क्षय असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. दुसरा महत्त्वाचा परिणाम होतो
म्हणजे ज्याला आपण म्हणतो विघातक परिणाम होतो तो म्हणजे परिसंस्थेमध्ये बदल त्या ठिकाणी बदल होतो। विशेषतः तापमान वृद्धीमुळे विविध खंडांवर आपण आज पाहतो आहोत की पर्जन्य चक्रामध्ये देखील अडथळे निर्माण झालेले आहेत। परिणामी शुष्कता त्या ठिकाणी वाढते आहे आणि परिणामी वेगवेगळ्या ज्या परिसंस्था असतात, मग जमिनीवर असणाऱ्या परिसंस्था असतील, पाण्यामध्ये किंवा ज्याला आपण म्हणतो समुद्रामध्ये असणाऱ्या परिसंस्था असतील, या परिसंस्थांमध्ये असणारे विविध घटक किंवा सजीव हे देखील आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। कारण या ओझोन थराच्या क्षयामुळे येणारी अतिनीलकरणे प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत येतात आणि परिणामी विविध वनस्पतींच्या जाती नष्ट होऊ शकतात, त्याचबरोबर प्राण्यांच्या जाती नष्ट होऊ शकतात, विविध प्रकारचे आजार देखील त्या ठिकाणी होतात। म्हणजेच काय, विघातक परिणाम त्या ठिकाणी होतात। परिणामी परिसंस्थांमध्ये देखील बदल घडून येतात। म्हणजेच काय की ज्या मूळ रहिवासात त्या परिसंस्था विकसित झालेल्या असतात त्या ठिकाणच्या हवामानामध्ये बदल झाल्यामुळं त्या परिसंस्थांमध्ये देखील किंवा एकमेकांवर अवलंबून असणारे जे घटक आहेत त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर बदल होताना आपल्याला पाहावयास मिळतात। पुढचा महत्त्वाचा विघातक परिणाम होतो तो म्हणजे शेती उत्पादनामध्ये घट देखील होऊ शकते। बघा, आपण एकीकडे म्हणतो तापमान वाढीमुळे पीक उत्पादनामध्ये वाढ होईल, परंतु असं न होता या ओझोन थराच्या क्षयामुळे काय होणार आहे तर पृथ्वीवरचं तापमान हे वाढत जाणार आहे आणि त्यामुळं या पिकांच्या वाढीवर देखील अनिष्ट परिणाम होताना आपल्याला दिसून येत आहेत। कारण जे अतिनील किरणे येतात त्यामुळे या म्हणजे फक्त तापमानच वाढत नाही तर अतिनील किरणामुळे जी वनस्पतींची उत्पादकता आहे ती देखील त्या ठिकाणी कमी होणार आहे। उदाहरणार्थ टोमॅटो असेल, कोबी असेल, फ्लॉवर असेल किंवा इतर प्रकारच्या फळभाज्या असेल, यांच्या उत्पादनामध्ये देखील मोठ्या प्रमाणात क्षयामुळे ओझोन थराच्या क्षयामुळे घट होणार आहे। त्यानंतर मानवी आरोग्यामध्ये काय परिणाम होतात तर हा एक विघातक परिणाम आपल्याला दिसून येईल, म्हणजे मानवी आरोग्यावर होणारा परिणाम। विशेषतः ओझोन क्षयामुळे अतिनील किरणे डायरेक्टली प्रत्यक्षपणे पृथ्वीवर पोहोचल्यामुळे त्वचा रोगाचे विविध प्रकारचे प्राणी असतील, पशुपक्षी असतील किंवा मानव प्राणी असेल तर यामध्ये त्वचा रोगांचे प्रमाण वाढेल, कर्करोगांचे प्रमाण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढेल। आणि संयुक्त संस्थानाचा एक रिपोर्ट आहे की त्याद्वारे साधारणपणे 40,000 रुग्ण प्रतिवर्षी वाढतील अशा पद्धतीचा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे। विशेषतः हे त्वचेच्या कर्करोगाचे रुग्ण असतील म्हणजे 40,000 प्रतिवर्षी त्वचा कर्करोगाच्या रुग्णांचं प्रमाण असेल अशा पद्धतीचा एक प्राथमिक अंदाज संयुक्त संस्थाने या देशाने वर्तवलेला आहे। त्याचबरोबर मानवी आरोग्याचे इतरही अनेक समस्या किंवा मानवी आरोग्यावर परिणाम होणार आहेत। त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की या रोगाबरोबरच अतिनील किरणामुळे विविध प्रकारचे डोळ्यांचे विकार देखील लोकांना किंवा मानवांना होणार आहेत। त्याचबरोबर रक्ताभिसरण क्रियेमध्ये बिघाड होणार आहेत, विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत। प्रामुख्याने अतिनील किरणामुळे त्या ठिकाणी लोकांची किंवा पशुपक्षी प्राण्यांची प्रतिकारशक्ती देखील मोठ्या प्रमाणावर घट त्याच्यामध्ये होणार आहे आणि प्रतिकारशक्ती घटल्यामुळे त्या ठिकाणी विविध प्रकारच्या आजारामध्ये देखील त्या ठिकाणी वाढ होणार आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा परिणाम किंवा प्रभाव आपल्याला दिसून येणार आहे तो म्हणजे जनुकीय बदल। बघा, ओझोन वायूच्या क्षयामुळे अतिनील सूर्यकिरणे पृथ्वीवर येऊन वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरात अनेक प्रकारचे जनुकीय डायरेक्टली ज्याला आपण म्हणतो जनुकीय बदल हे देखील घडून येणार आहेत। म्हणजे हा एक अत्यंत गंभीर परिणाम हा मानवी आरोग्यावर देखील होताना आपल्याला दिसणार आहे। तर अशा पद्धतीने या ओझोन थराचे क्षय जर झाला तर आपल्याला विविध दुष्परिणाम आपल्याला पाहावयास मिळतील। तर अशा रीतीने आजच्या तासाला आपण पाहिले ओझोनचा क्षय,
म्हणजे नेमकं काय, या ओझोन क्षयाची कारणं कोणती, या ओझोन क्षयाचे होणारे महत्त्वाचे परिणाम कोणते. तर आजच्या तासाला आपण याच ठिकाणी थांबू. धन्यवाद.